लवकरच ठाकरे बंधूंच्या युतीची तारीख कळेल असं परब यांनी म्हटलंय। राज ठाकरेंच्या भेटीनंतर अनिल परब यांनी माहिती दिली आहे। मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली। काँग्रेससोबत जायचे की नाही हा निर्णय दोन्ही नेते घेतील असं परब यांनी म्हटलंय। युतीची घोषणा किंवा कोणाबरोबर काय चर्चा या सगळ्याचा जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी चर्चेत जेव्हा असतात तेव्हा चर्चा सांगितली जात नाही, निर्णय सांगितले जातात। युतीचे निर्णय आहेत ते युतीचे निर्णय दोन्ही पक्षाचे नेते एकत्र घेऊन आपल्याला कळवतील। ज्या वेळेला निर्णय अंतिम होतील त्यावेळेला आपल्या समोर येऊन आम्ही कळवू। ठाकरे बंधू संयुक्त सभा घेण्याची शक्यता आहे। प्रचाराची सांगता सभा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे। सभेच्या परवानगीसाठी ठाकरे सेनेचे महापालिकेला पत्र पाठवण्यात आले। शिवाजी पार्क मैदान 12 जानेवारीला मिळावं यासाठी हे पत्र पाठवण्यात आले, तर मनसेकडून 11 जानेवारीला मैदान मिळावं यासाठी महापालिकेला पत्र पाठवण्यात आले। राज ठाकरे उद्धव ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीची शेवटची सभा संयुक्तरित्या घेण्याची शक्यता आहे। भाजपा आणि आरपीआयच्या बैठकीची इनसाइड स्टोरी। आरपीआयकडून बैठकीमध्ये 8 ते 10 जागांची मागणी करण्यात आली आहे। कलिना, चेंबूर, गोरेगाव, धारावी या भागातील जागांवर आरपीआयचा दावा आहे। विश्वसनीय सूत्रांनी या संदर्भातील माहिती दिली आहे। या बैठकीला मंत्री आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम उपस्थित, तर आरपीआयकडून नेते अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, विवेक पवार यांची उपस्थिती होती। आजची बैठक भाजपचे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी आयोजित केलेली होती आणि आम्हालाही त्या बैठकीची अपेक्षा होतीच, कारण आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आमचा पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे। भाजपबरोबर आमच्या ठरलेली जी युती आहे ती युती होणारच, याच्यामध्ये काडीची शंका नाही। आणि भाजपबरोबर जागांचं जे वाटप आहे त्या वाटपांची आता इथून पुढे सुरुवात होईल। आम्ही काही ठराविक जागा ज्या आमच्या असतात त्या ठराविक जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत। ते आमचं की आता आमच्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तरी 20-25 का तरी प्रमुख जागा आहेत की ज्या जागा आम्हाला हव्या असतात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सेना आणि भाजपबद्दल आता मोठी अपडेट समोर येते। शिवसेना भारतीय जनता पक्षाला सुमारे 125 जागा मागत असल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे। महानगरपालिकेवर आणि शिवसेनेची सत्ता होती ही गोष्ट लक्षात घेता शिवसेनेकडून भारतीय जनता पक्षाला 125 जागांची मागणी करण्यात आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबईतून महायुतीमध्ये नसणार याचाच फायदा घेत शिंदेंची 125 जागांची मागणी होतीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।